ऑलराईट. साधारण 15 दिवसांपूर्वी जो पहलगाममध्ये भ्याड हल्ला झाला त्याच्यानंतर बरेच जण आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत होते आणि ज्याला जसं जमलं त्याने त्या पद्धतीने स्टँड घेतलं होतं. यानंतर देशभरातून मागणी होत होती की काहीतरी करा, कारण का आपला जो शत्रू आहे तो अगदी हसतोय आपल्यावरती. पहलगाम नंतर बरेच सगळे मीम्स व्हायरल होत होते आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक काही निर्णय घेण्यात सुद्धा आले होते. अगदी इंडस वॉटर ट्रीटी असेल, त्याच्यानंतर सोशल मीडियावरती काही पाकिस्तानी ॲक्टर्स किंवा क्रिकेटर्सचे अकाउंट्स बॅन करणं असेल, त्याचा संक्षिप्तपणे व्हिडिओ आपण मागे बनवला तर तुम्ही चेकआउट नक्कीच करू शकता. पण ह्या सगळ्यांवरती सुद्धा ना भारतीय जे होते ते खुश नव्हते. त्यांना काहीतरी मोठा निर्णय हवा होता. आणि मग काय, साधारण 7 तारखेला म्हणजे आज संपूर्ण देशभरामध्ये मॉकड्रिल होणार असं एक वातावरण तयार करण्यात आलं, जाणून बुजून. आणि आय थिंक दॅट वॉज अ मास्टर स्ट्रोक. कारण या मॉकड्रिलच्या नादामध्ये काय झालं की सगळेजण बिझी झाले की मॉकड्रिल कसं होणार, काय होणार, त्याच्यामध्ये काय काय करायचंय हे सगळ्या ठिकाणी सांगण्यात येत होतं. आणि त्याच्यामध्ये साधारण काल मध्यरात्री 1:05 तर 1:30 साधारण 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये पाकिस्तानमध्ये आणि POK मध्ये जे काही त्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स होते त्याच्यावरती हल्ला करण्यात आला आणि त्यांना बेचेराक करण्यात आलं. आणि यासाठी सिटीलाइट्स मराठीच्या संपूर्ण परिवाराकडनं मी मोदी सरकार आणि त्याचबरोबर आपली सुरक्षा यंत्रणा इंडियन आर्मी यांना खूप खूप नमस्कार करते आणि त्यांचं खूप खूप कौतुक करते, कारण हे फार गरजेचं होतं. आता एकंदरीत या गोष्टीनंतर काय झालं की सकाळी सगळेजण उठले. आता बरेच जण कालपासूनच अगदी आपण सगळेजण रात्रभर त्या सगळ्या गोष्टी पाहतच होतो. पण जी माणसं सकाळीच नव्याने उठली आणि त्यांनी पाहिलं हे सगळं चित्र, त्याच्यानंतर 10 वाजता एक पत्रकार परिषद होणार आहे भारतीय सुरक्षा यंत्रणेकडनं आणि सगळ्या देशवासियांच्या नजरा त्या पत्रकार परिषदेकडे होत्या. त्याचबरोबर जगभराच्या सुद्धा नजरा होत्या, कारण का एक फायनल विधान आपल्या भारतीय सुरक्षा यंत्रणेकडनं येणार होतं. आणि मग काय, साधारण 10:30 ही पत्रकार परिषद सुरू झाली आणि आजचा व्हिडिओ याच पत्रकार परिषदेच्या अवतीभोवती फिरणारा आहे. खूप महत्त्वाची होती पत्रकार परिषद, कारण याच्यामध्ये 5 मुख्य अशा गोष्टी होत्या ज्यांना हायलाईट करणं गरजेचं आहे. गोष्ट नंबर पहिली, या पत्रकार परिषदेची सुरुवात झाली एका व्हिडिओने, ज्या व्हिडिओमध्ये साधारण गेल्या 25 वर्षांमध्ये जेवढेही भ्याड हल्ले झाले, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 2001चा पार्लमेंट अटॅक, 2001चाच अक्षरधाम अटॅक, मुंबई अटॅक 2008, उरी अटॅक 2016, पुलवामा अटॅक 2019 आणि पहलगामचा अटॅक 2025. संपूर्ण भ्याड हल्ल्यांमध्ये काय काय घडलं, किती कसं त्याचं स्वरूप होतं, ह्या सगळ्या गोष्टी मांडण्यात आल्या. आणि हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होता, कारण या व्हिडिओमार्फत आपल्याला परत एकदा एक फ्लॅशबॅकमध्ये नेण्यात आलं की विसरू नका, आपल्या आतमध्ये तो वणवा अजूनही तसाच पेटलेला आहे आणि तो पेटवून ठेवणं गरजेचं आहे. कारण इथून मागे 25 वर्षांमध्ये अतिशय सरकारने नपुंसकतेने जी वागणूक दाखवलेली आहे किंवा ज्या पद्धतीने कसाबची सुद्धा पाठराखण केली जात होती, तर ते किती चुकीचं आहे आणि त्याच्या विरोधात आवाज उचलणं का गरजेचं आहे, ही भावना सगळ्यांच्या मनात येणं गरजेचे होते. आणि ती आज सकाळच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीच्याच 3 मिनिटांमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनात नक्कीच जागृत झाली. या व्हिडिओनंतर पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री सर पुढे आले आणि त्यांनी सगळ्यात पहिला मुद्दा असा मांडला की हा पहलगाममध्ये अटॅक का करण्यात आला, आणि ते मला असं वाटतं अत्यंत ऑन पॉइंट होतं. त्यांनी जे विधान केलंय ते बघूया काय म्हणतायत ते. ये हमला स्पष्ट रूप से जम्मू और कश्मीर में बहाल हो रही सामान्य स्थिति को बाधित करने के उद्देश्य से किया गया था. चूंकि पर्यटन फिर से अर्थव्यवस्था का मुख्य आधार बन रहा था, इस हमले का मुख्य उद्देश्य इसे प्रतिकूल रूप से प्रभावित करना था. पिछले वर्ष आप सभी जानते हैं 2.25 करोड़ से अधिक पर्यटक कश्मीर आए थे. इस हमले का मुख्य उद्देश्य इसलिए संभवतः यह था कि इस संघ राज्य क्षेत्र में विकास और प्रगति को नुकसान पहुंचाकर इसे पिछड़ा बनाए रखा जाए और पाकिस्तान से लगातार होने वाले सीमा पार आतंकवाद के लिए उपजाऊ जमीन बनाने में सहायता की जाए. मला असं वाटतं आजची जी 5 कारणं मी महत्त्वाचे 5 मुद्दे मांडतीये ना ह्या आजच्या पत्रकार परिषदेतील, त्यातलाच हा पहिला मुद्दा आहे की जे विक्रम मिस्त्री सर असं म्हणाले की बाबारे, साधारण 2024 मध्ये तब्बल 2 कोटी लोक टुरिस्ट म्हणून जम्मू आणि काश्मीरमध्ये आले होते. बट ऑब्व्हियस आहे, पैशांची उलाढाल वाढलेली आहे, इकॉनॉमिकली ग्रोथ तिथे दिसते, फायनान्शियली ग्रोथ दिसते. मग त्यांना हे सहन कसं होणार ना, कारण त्यांना तिथे हवंय भयान दारिद्र्य. कारण दारिद्र्य असेल, हातामध्ये पैसा नसेल तरच तर हातात दगडं उचलले जातील आणि तिथल्या आर्मी ऑफिसर्सला त्रास दिला जाईल. पण जर तुमच्या हातात पैसा आला तर मग तुम्ही पुस्तकं घ्याल, दगड नाही घेणार हातामध्ये. आणि त्याच्याचमुळे हा जो एक संदेश त्यांनी दिलेला होता पहलगाममध्येच तर मला असं वाटतं की त्या संदेशाला चोख असं प्रत्युत्तर आपण दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत. दुसरा जो मुद्दा आहे जो अत्यंत हायलाईट करण्याजोगा होता आजच्या पत्रकार परिषदेतला, तो म्हणजे सेक्युलरिझम, द रिअल फेस ऑफ सेक्युलरिझम. जेव्हा आपण सेक्युलरिझम असा शब्द आता म्हणतो ना, लिटरली शिवी वाटते कानांना.
कारण सेक्युलरिझममुळे आपला देश किती बरबादीला चाललाय ना, हे त्याचं वारंवार आपल्याला उदाहरणं दिली जात आहेत आणि आपण ती लिटरली दररोज ऐकतोय प्रत्येक पेपरामध्ये किंवा न्यूज पोर्टल्समध्ये. आणि आता ते सेक्युलरिझमना नको नकोसा वाटायला लागलाय. पण खरा सेक्युलरिझम काय माहिती आहे का? तो हा आहे की एक कर्नल सोफिया कुरेशी इंडियन आर्मीकडनं ज्या वेळेला येतात ना, आणि त्या मॅम ज्या वेळेला आपल्याला या पत्रकार परिषदेची सुरुवात करताना सांगतात ना की कशा कशा पद्धतीने आपल्याला या हल्ल्यांना सामोरं जायला लागलं आणि कशा कशा पद्धतीने आपण त्यांचे जे 9 ठिकाणं होती, जी एक त्यांची ट्रेनिंग कॅम्प्स होते ज्यांना आपण बेचिराग केले, ते का गरजेचं होतं, ज्यावेळेला त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला येतं तेव्हा आपल्याला ते सेक्युलरिझमचं जे महत्त्व आहे ते देशवासियांना सांगावं असं वाटतं. कारण वेन वी से सेक्युलरिझम ना, ते हेच असतं की मध्यभागी आहेत विक्रम मिस्त्री सर आणि 2 बाजूने आहेत 2 वाघिणी, दोन्ही वेगवेगळ्या धर्मातल्या, एक मुस्लिम आणि एक हिंदू. त्याच्याच मुळे सेक्युलरिझम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या भारत देशातला प्रत्येक मुसलमानाने अतिरेक्यांच्या विरोधात आवाज उचलला पाहिजे. पण तसं होताना तर दिसत नाही. कारण नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे तेव्हा तेव्हा अरे टेररिझम का कोई धर्म नाही होता, असं घाणेरडं टुकार आणि थुकरट आणि गू दर्जाचं जे वाक्य आहे ना, ते नेहमी सांगितलं जातं, आपल्यावरती थोपवलं जातं आणि त्याच्यामध्ये मुस्लिम सगळ्यात पुढे असतात. सेक्युलरिझम ही शिवी वाटू लागते जेव्हा जेव्हा हे मुस्लिम भारतामधले जिथे जिथे पाकिस्तानाचे झेंडे आपण रस्त्यावरती चिटकवले एक आपला द्वेष दाखवण्यासाठी, तेव्हा तेव्हा हे झेंडे काढताना दिसतात, तेव्हा तेव्हा सेक्युलरिझम ही शिवी वाटू लागते. ज्यावेळेला तुम्ही कॅन्डल मार्च घेऊन निघतात ना, सोकॉल्ड एक घाणेरडं चित्र खोटं दाखवण्यासाठी की नाही नाही आम्ही तर लोकलाइट्स आणि आम्हाला खूप दुःख झालं या पहलगामच्या घटनेनंतर, तर तुमचे हसरे चेहरे आम्हाला सांगतात की सेक्युलरिझम ही का शिवी आहे. वेन वी से सेक्युलरिझम वी वॉन्ट धिस फ्रेम, जिथे आपल्याला सोफिया कुरेशीसारख्या अत्यंत हुशार, कॉन्फिडंट आणि अत्यंत ऑन पॉईंट अशा बोलणाऱ्या व्यक्तिरेखा दिसतात. आणि मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि संदेश होता आपल्या आजच्या पत्रकार परिषदेतला. तिसरा मुद्दा होता रिअल फेस ऑफ फेमिनिझम. नाउ वेन वी से फेमिनिझम इन दिस कंट्री, यू नो व्हॉट, आत्ताचे जे लेफ्टिस्ट आणि वोक आणि लोक आहेत ना, ते आपल्याला काय सांगतात, फेमिनिझम म्हणजे काय, ए यार तुम्ही दारू पिता मग आम्हाला पण दारू प्यायला पाहिजे, सिगरेट ओढणं, त्याच्यानंतर हुल्लडबाजी करणं, रात्रभर फिरणं, त्याच्यानंतर तोकडे कपडे घालणं, ही सगळी व्याख्या आहे त्यांची. आणि मल्टिपल अफेअर्स करणं, ओ माय गॉड, दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. मल्टिपल अफेअर्स करणं लग्नाच्या आधी, लग्नाच्या नंतर, लग्नात असताना, हे सगळं करणं म्हणजेच फेमिनिझम. आणि या थुकरट अशा कॉन्सेप्टला प्रत्युत्तर देत, एक जोरदार चपराक देत रिअल फेमिनिझमची व्याख्या आपल्याला आजच्या फ्रेममधनं दिसते, जिथे आपल्याला 2 अत्यंत कॉन्फिडंट अशा 2 विमेन आपल्या देशाला रिप्रेझेंट करताना दिसतात. आणि त्याच्याचमुळे बिंग अ वुमन आय एम एक्स्ट्रीम प्राऊड ऑफ दीज 2 विमेन. आणि मला असं वाटतं अत्यंत सुंदर आणि समर्पक असा निर्णय घेण्यात आला आजच्या पत्रकार परिषदेबद्दलचा. चौथा मुद्दा जो ऑपरेशन सिंदूर हे जे नाव का देण्यात आलं, कारण आपल्या माता भगिनींचं जे पहलगाम अटॅकमध्ये जे त्यांचं कुंकू पुसण्यात आलं होतं, तर त्याचं अत्यंत चोखपणे उत्तर देण्यासाठीच ऑपरेशन सिंदूरच्या व्यतिरिक्त अजून कुठलंच नाव मला नाही वाटत की समर्पक असू शकलं असतं. त्याच्यामुळे ज्यांची कोणाची ही कॉन्सेप्ट होती की सिंदूर हे नाव आपण द्यावं, त्यांना माझा सलाम. आणि 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की या संपूर्ण पत्रकार परिषदेची हायलाईट करणारी होती, ती म्हणजे अशी की इथून मागे झालेले हल्ले आम्ही अजूनही विसरलेलो नाही आहोत आणि योग्य वेळ आल्यानंतर त्याचासुद्धा बदला घेतला जाईल. आणि एकंदरीत ही पत्रकार परिषद अत्यंत मला असं वाटतं लेफ्टिस्ट, वोक आणि लिबरल, त्याचबरोबर तिकडचे पाकडे आणि संपूर्ण त्यांना एक अत्यंत योग्य असं उत्तर देणारी होती. आणि अशा पद्धतीच्या ज्या वेळेला आपल्या देशातल्या सुरक्षा यंत्रणेकडनं ज्या वेळेला ऑफिसर्स पुढे येतात आणि आपली मतं मांडतात, तेव्हा खूप खूप अभिमान वाटतो की का आपण आपल्या देशाला भारत माता असं संबोधतो. वेल, बाय द वे, काल रात्री 1:05 तर 1:30 जी काही 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली, ती म्हणजे मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, सियालकोट, मुरिदके, बहावलपूर आणि चाकमरू. तर या संपूर्ण ठिकाणांवरती कुठल्याही प्रकारचे पाकिस्तानी लोकल लोकांवरती हल्ला केलेला नाहीये. या 9 ठिकाणांवरती त्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स होते, ट्रेनिंग सेंटर्स होते, ज्यापैकी एका ठिकाणावरती असं बोललं जात आहे की अजमल कसाबला सुद्धा तिथे ट्रेन करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे आता थांबा. इथून पुढच्या 2-3 दिवसांनंतर ना आपल्या जगातले जे काही सोकॉल्ड बुद्धिजीवी लोक आहेत ना, जे अँटी नेशन एलिमेंट्स आहेत ना जगातले, ते आता ॲक्टिव्ह होणार आहेत. आता सध्या त्यांचे प्लॅनिंग सुरू आहे. टेलिग्रामवरती, व्हॉट्सॲपवरती त्यांचे ग्रुप्समध्ये डिस्कशन चालू असणार आहे. इनफॅक्ट जर्मन शेफर्डचं जे आहे ते घाणेरडं कुत्रं, ते पण आता येईल 2-4 दिवसानंतर आपला व्हिडिओ बनवून. आणि वरवरून त्यांचा विषय काय असेल माहिती आहे का, अत्यंत योग्य निर्णय, यू नो वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ इंडियन आर्मी, हे याचं 1 मिनिटचा इंट्रो असेल. त्याच्यानंतरचं त्यांचा सब्जेक्ट काय असेल मी तुम्हाला सांगते की नाही, मग तिथल्या लोकल पाकिस्तानी लोकांना मारण्यात आलं, मग त्यांचे फेक व्हिडिओज आपल्याला दाखवले जातील इथून मागचे दुसरीकडचे उचलून, आणि मग असं दाखवण्यात येईल की नाही बघा लहान मुलींना मारण्यात आलंय किंवा मस्जिदवरती अटॅक करण्यात आला. हे मस्जिदवरतीच का
करण्यात आला वगैरे वगैरे. त्याच्यामुळे अशा अफवांना बळी पडू नका आणि जर्मन शेफर्डचे अंधभक्त बनू नका. स्वतःची बुद्धी चालवा आणि ज्यांना बुद्धी नाही आहे तीच माणसं अशा लोकांना फॉलो करत असतात. त्याच्यामुळे त्या लोकांसाठीचं काहीच आपण उत्तर देऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या त्या फुग्यामध्ये जगायचे, त्यांना जगू द्या. बाकी ओव्हरऑल एक गोष्ट, एक ट्विट बघून खूप खूप आनंद झाला. ते म्हणजे भारतीय लष्कराचे माजी लष्कर प्रमुख श्री मनोज नरवणे सर यांच्याकडनं एक्सवरती एक ट्विट आलं की पिक्चर अभी बाकी है. आणि हे बघितल्यानंतर ना एक ॲज अन इंडियन म्हणून, ॲज अ भारतीय म्हणून आपल्याला खूप खूप अभिमान वाटतो. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने जसं जमतं आहे त्या हिशोबाने इंडियन आर्मीपर्यंत, आपल्या सुरक्षा यंत्रणेपर्यंत आपला मेसेज पोहोचवायला पाहिजे की वी ऑल स्टँड टुगेदर. आणि अत्यंत आपल्या पाठीचा जो कणा आहे तो आपण विसरलेलो नाही आहे की तो सरळ येते. बाकी तुमचं काय मत होतं एकंदरीत आजच्या व्हिडिओबद्दल ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. काल रात्री झालेल्या या ऑपरेशन सिंदूरबद्दलची तुमची काय निरीक्षण आहेत तीही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.